चला आता आपण खुसखुशीत अशा करंज्या बनवूया। तर पहिलं खोबरं चांगलं बारीक किसून घ्यायचं, जरा बारीक दाताचीच किसणी घ्यायची आणि एकदम बारीक खोबरं किसायचं। बघा आता हे 5 वाट्या खोबरं किसलंय मी, बघा किती बारीक झालंय। आता आपण रवा भाजून घेऊया। त्याच्यात तूप टाकायचं रवा भाजताना आणि रवा चांगला लालसर भाजून घ्यायचा। लालसर रवा भाजून घेतल्याच्या नंतर चांगला खुसखुशीत करंज्या होतात। चला आता तोपर्यंत आपण विलायची आणि बदाम कुटून घेऊ। चार 5 बदाम टाकले त्याच्यामध्ये मी। हे बघा आता कुटून झालंय। हे मनुके, आता हे मनुके मोठे आहेत म्हणून मी मध्ये तोडते, ते छोटे असले तर अखेच टाकायचे। ते तोपर्यंत साखर वाटून घेऊ। आयती साखर बरोबर नसते त्यामुळे आपण मिक्सरमध्ये वाटायची साखर। त्या आयती पिठी साखर किती दिवसाची असते आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे आपण घरीच साखर बारीक करायची मिक्सरवरती। बघा कसं लालसर पूर्ण रवा भाजून झालेला आहे। आता याच्यात आपण खोबरं टाकू, किसलेलं खोबरं टाकून घेऊ, पिठी साखर, कुटलेली विलायची, मनुके आणि बदाम। आता हे सर्व त्याच्यामध्ये मिक्स कर, थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। आता हा मैदा, रवा, चण्याचे पीठ, आता हे तूप गरम करून त्याच्यामध्ये ओतायचं थोडंसं आणि थोडं मीठ टाकायचं आणि पाण्यामध्ये चांगलं मळून घ्यायचं। आता हे मळलेलं पीठ थोडे वेळ ठेवायचं, 10 मिनिटं भिजायला। चला आता करंज्या बनवून घेऊया। छोटीशी लाटी घ्यायची एकदम आणि पातळ लाटायचं। पूर्ण पातळ लाटल्याच्यानंतर कुरकुरीत होतात एकदम, एकदम आरपार त्याच्यातून पोळपट दिसेल असं लाटायचं। बघा कशी झाली करंजी। आता आपण तळून घेऊ। तळताना सफेद ठेवायचे नाही, जरा सुद्धा पूर्ण तांबूस तांबूस कलरच्या तळायच्या। बघा आपल्या करंज्या पूर्ण रेडी झाल्या। आता ह्या अशा करंज्या तुम्ही पण करून बघा आणि आवडले तर लाईक करा।